तर आता याच्यामध्ये भरून ठेवायचं. बघू शकता तांदूळ कसं आहे आपला इंद्रायणी, एकदम म्हणजे तुकडा नाही काय नाही आणि इतकाच सुंदर वास येतो, खडे नाही काहीच नाही त्याच्यामध्ये. तर म्हटलं त्याला भरून ठेवू, कारण खूप दिवस राहिला ना त्याला सांगणार. तर भास्कर राईस मिल बघू शकता, ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. भास्कर राईस मिल नाव आहे त्यांचं, म्हणजे मिलचं. हिरा इंद्रायणी चावल नंबर 1 असं. आणि ते शेतकऱ्यांचे तांदूळ असतात तिथे, फक्त ते तयार म्हणजे भात तयार करतात मशीनमध्ये, मोठं मशीन आहे तिथे. आणि त्यांचं इथे ना हे सगळं डिटेलिंग आहे. फोन नंबर पण असेल बहुतेक, हां इथे फोन नंबर आहे इथे. तो पार्ट वेगळा. आता इथे मी तांदूळ कशी भरून ठेवते वर्षभराचे ते दाखवते तुम्हाला. गरज नाही तांदूळ, गहू, डाळी, बाजरी, नागली, ज्वारी, ते सगळ्यांमध्ये ही एक फूट टाकली तरी वर्षभर बघायची गरज नाही. कारण मी माझा 3 वर्षाची बाजरी होती, त्याच्यामध्ये ही पुडी होती. 3 वर्ष त्या बाजरीला कीड लागली नाही की आळी लागली नाही. तो खूप बेस्ट आहे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर रोजचं माझं रुटीन, जसं मी आलेली आहे 5:30 वाजता मस्त वॉक करून घरी. मस्त स्वयंपाक झाला, वैभव गेले हॉस्पिटलला, विहान गेला स्कूलला, कियारा पण गेली स्कूलला. मी एकटीच आहे घरी. घर आवरलं बघू शकता. आणि आज त्यांना टिफिनमध्ये मस्त फ्लावरची भाजी चपात्या केलेल्या आणि मुलांना स्नॅकमध्ये पास्ता करून दिला होता. आणि वैभवला संध्याकाळचा डबा म्हणजे अंडा करी करून दिली, राईस करून दिला मस्त इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईसवरून आठवलं, आज मला इंद्रायणी राईस आणि आपला जिरा तांदूळ वेगवेगळ्या याच्यात भरून ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी ना त्या धान्य टाकायच्या पुड्या पण आणलेल्या आहेत. तर म्हटलं आज भरून ठेवू, कारण ते तसाच पडलेला इथे. तो राईस बघू शकता इथे गोणी तसेच आहेत. तर त्याच्यामुळे आज भरून ठेवायचं आहे. आणि मस्त घर आवरलं बघू शकता, पूर्ण क्लीन केलेलं आहे, माझं स्वतःचं आवरलं. आता मी डाएटमध्ये आज काय खाणार आहे तुम्हाला दाखवते. चला, आज मी डाएटमध्ये खाणार आहे शेवग्याच्या शेंगा, ज्या मी आणल्या होत्या वैभवच्या हॉस्पिटलवरून. तर भरपूर आहे अजून सुद्धा, मी अशा निवडून ठेवते नेहमी. तर आता हे उघडं टाकते आणि मस्त फ्राय करणार. आणि तेच डाएटमध्ये माझं असणार आहे, फ्राय शेवग्याच्या शेंगा. बाकी दुसरं काहीच नाही खाणार. तर चला आता उकडं टाकून देते. इथे न्यूट्रीपॉटमध्ये टाकायचं होतं, पण जास्त शिजून जातील. जास्त शिजल्या का त्या फ्राय चांगल्या होत नाही, मग त्यापेक्षा इथे टाकते पातेल्यामध्ये. चला, आणि केस पण उचलायचे आहेत. बोलते तुमच्याशी नंतर, जेव्हा मी कशा फ्राय करते ते तुम्हाला दाखवतेच. शेंगा उकडून ठेवल्या, आता वाजलेले आहेत 2 आणि मी चालली कियाराला घेण्यासाठी. आल्यानंतरच फ्राय करणार आणि तुम्हाला पण दाखवणार. बघू शकता इथे मी उकडून ठेवलेलं आहे, आल्यानंतर फ्राय करणार. आता कियाराला घेण्यासाठी जाते, म्हणून अजून वेळ आहे थोडासा, 15-20 मिनिट बाकी आहे. लवकर जाते, पण जाऊन राहते तिथे. चला, आणि आल्यानंतर मग फ्राय करणार. तुम्हाला दाखवते कशी मी फ्राय करते, डाएटमध्ये कशी तुम्ही खाऊ शकता ते. कियाराच्या स्कूलला आलेली आहे. आता वाजले 2:10, 2:20 स्कूल सुटते. ऊन बघू शकता, आणि इकडे स्कूल आहे. चला, आता कियारा आली की बोलते तुमच्याशी. असं कियाराला घेतलेलं आहे आता आपण. चला घरी. कियाराला घेऊन आलेली आहे घरी. आता तिला कपडे वगैरे चेंज करून देते आणि मस्त मला शेवगाच्या शेंगा फ्राय करते आणि तुम्हाला पण रेसिपी दाखवते. आणि तांदूळ पण भरून ठेवायचे नंतर थोड्या वेळाने. तर तेच आता कियाराला लगेच देते आवरून. चला, तर इथे आता शेवगा झालेला आहे बॉईल होऊन. तर मस्त फ्राय करणार. तर मी ना ही याची भाजी होती फ्लावरची केलेली, याच्यातच फ्राय करते. संध्याकाळी ना मला गॅस स्टोव पण क्लीन करायला लागेल स्वयंपाक झाल्यानंतर, खूप खराब झालेला आहे. तर चला, मस्त आता फ्राय करते. कसं फ्राय केला पिंक कलरचा
तर आता मी तेल थोडंसंच म्हणजे टाकणार, कारण मी थोडं यूज करते एकदम तेल माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीला. तर इथे लसूण घेतलेला आहे, लसूण ठेचून घ्यायचा आहे, असं नाही, थोडं थोडा क्रश करून घ्यायचा आहे. छान पैकी मस्त झालेला शिजलेला आहे. मम्मी हे लाईट कसं काय चालू आहे? कोणती? मी चालू केली. लाईट नाही आहे. लाईट कसं गेला? चिमणी लावते. तर लसूण टाकलेला आहे, नंतर टाकायचं आहे भरपूर सारी मोहरी. मला खूप आवडते मोहरी, मोठी मोहरी आणि बारीक पण मोहरी मी टाकणार. जिरे, आणि हळद, आणि इथे कुटलेली मिरची आहे ती टाकते. मीठ. इथे बघू शकता आपले शेवगा फ्राय अशी केलेली आहे. डाएटसाठी एकदम छान रेसिपी आहे. तर इथे ऑलमोस्ट रेडी आहे. बघू शकता मस्त शेवगा फ्राय. कशी वाटली ते नक्की सांगा. डाएटसाठी एकदम छान रेसिपी, सोपी रेसिपी आहे. अशी शेवगा फ्राय झालेली आहे मस्त छानपैकी. आता एन्जॉय करते आणि टेस्ट घेते. तर हेच माझं डाएटचं आजचं असणार आहे डिनर. जिऱ्याचा, मोहरीचा आणि लसणाचा इतका सुंदर फ्लेवर येतो ना, खरंच. बघू शकता त्याला एकदम मोहरी आणि जिरे लागलेली मस्त छान. तर असं असणार आहे माझं डाएटचं. कशी वाटेल रेसिपी नक्की सांगा. चला ताई खाऊन घेते. आणि जेव्हा तांदूळ भरू ना, मी तांदूळ कसे भरते, कोणतं कीटकनाशक वापरते, जेणेकरून जाळं वगैरे काहीच लागत नाही वर्षभर, बघायची सुद्धा गरज नसते. तर ते दाखवतेच तुम्हाला माझ्या नवीन सबस्क्रायबरसाठी. चला आता हे खाते आणि बोलते नंतर. तर इथे तांदूळ भरायचे आहे. तर हा ड्रम आहे,
मी हे अशी ड्रम ना 2 घेतलेले अंबडकडून. त्याच्यामध्ये हवा वगैरे काहीच लागत नाही, म्हणजे पिशवी पण टाकायची गरज नसते, धान्यात टाकायची ती फक्त कोठ्यांमध्ये टाकायची गरज असते पिशवी गोणी. तर त्यामुळे तुम्हाला मागे दाखवलेलंच आहे. आणि याच्यामध्ये काहीच गरज नाही राहत पिशवी टाकायची, कारण की पॅकिंग तांदूळ असता. खरं तर ना गहू सुद्धा ठेवायला पाहिजे अशा मोठ्या ड्रममध्ये. तर मी काय करणार आहे, पुढच्या वर्षी वगैरे माझे गहू आहे ना मी कोठीमध्ये नाही ठेवणार, मोठा डायरेक्ट ड्रम घेणार एवढा, आणि त्याच्यात 2 पोते बरोबर मावून जातात, आणि ते डायरेक्ट पोचमध्ये ठेवणार आहे. तर तांदूळ मी याच्यात ठेवते. आता एक तांदळाची म्हणजे एक अशी आहे ना, तर ती जुने तांदूळ भरलेले मला ते काढून ठेवायचे आहे. आणि मग आज म्हटलं इंद्रायणी तांदूळच भरते. तर म्हटलं त्याला कशी भरते वर्षभराचे तांदूळ जे आपण कोणे गावातून घेतले होते. आणि बरेचसे मला कमेंट्स आले त्याच्यावर की कोणेगाव कुठे. मी व्हिडिओमध्ये सांगितलंय, तरी एकदा तुम्हाला सांगते. कोणेगाव आहे आपलं नाशिक पासून कश्यपीला जातोच आपण नेहमी. कश्यपी डॅम सगळ्याच माहिती नाशिककरांना. तिथे गेलं की तिथून 4-5 किलोमीटरवर कोणेगाव आहे, आणि कोणे गावामध्येच ती मिल आहे याची काय तांदळाची. तर तिथे इंद्रायणी तांदूळ, काय म्हणजे जिरा तांदूळ, ब्राऊन तांदूळ मस्त कमी रेटमध्ये आणि एकदम छान क्वालिटीचा, म्हणजे तुकडा नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये, खडे नाही, काहीच नाही, नुसता काढायचा आणि टाकायचा तांदूळ धुवून, एकच पाण्याने धुवायचा, कारण पॉलिश पण नसते त्याला जास्त. तर असा बेस्ट तांदूळ एकदम कमी रेटमध्ये भेटतो आपल्या दुसरीकडच्या भावापेक्षा. तर तेच दाखवले मी त्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कळाला असेल पत्ता, कश्यपी डॅमच्या 4-5 किलोमीटर पुढे गेलं की कोणेगाव लागतं. तुम्ही गुगल मॅपवर सर्च करू शकता. आता कसं आजकाल गुगल मॅपनेच आपण जातो, तर मी खूप जवळ आहे, तुमचं फिरणं पण होईल, कश्यपी डॅमला पण छान जेवण पण होईल तुमचं. तिथून तुम्ही कोणेगावला तांदूळ पण घेणार, म्हणजे फिरण्यातच तुमचे सगळे होऊन जातात. तसं आमचं फिरायला गेलो की काही घेऊनच येतो. तर जाऊ द्या, तो पार्ट वेगळा. आता इथे मी तांदूळ कशी भरून ठेवते वर्षभराचे ते दाखवते तुम्हाला. तर इथे मी आणलेले आहे सेल्फॉस नावाच्या ह्या कीटकनाशक पुड्या. एकदम बेस्ट आहे. वर्षभर तांदळाकडे बघायची गरज नाही. तांदूळ, गहू, डाळी, बाजरी, नागली, ज्वारी, ते सगळ्यांमध्ये ही एक पुडी टाकली. वर्षभर बघायची गरज नाही, कारण मी माझा 3 वर्षाची बाजरी होती, त्याच्यामध्ये ही पुडी होती. 3 वर्ष त्या बाजरीला कीड लागलं नाही की आळी लागली नाही. तो खूप बेस्ट आहे. फक्त सावधान राहायचं, मुलांपासून दूर ठेवायचं. कोणते औषध कीटकनाशक मुलांपासून दूरच ठेवायचं. तर ते कशी टाकायची. आता ह्या खूप स्वस्त भेटल्या, मेडिकलमध्ये खूप महाग भेटतात. 40 ते 45 रुपयाला पुडी भेटते. मी ह्या डायरेक्ट आपलं मार्केट यार्ड आहे ना नाशिकचं मेन मार्केट, भाजी मार्केट, तिथे औषधांची दुकान आहे, त्यांच्याकडे 30 रुपयाला 2 पुड्या भेटल्या, 15 रुपयाला एक भेटली. मेडिकलमध्ये घ्यायला गेलं तर 40 रुपयाला भेटेल तुम्हाला, म्हणून मग तिथे जाऊन तुम्ही घ्या. तर सेल्फॉस नावाच्या पुड्या आहे ह्या. तर तुम्हाला मी एक जाऊन दाखवते, पण आधी टाकणार. तर आता हा इंद्रायणी तांदूळ घेऊन ठेवायचा आहे मला. तर पुन्हा मी खोलून घेते आता. तर आता याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे. बघू शकता तांदूळ कसं आहे आपला इंद्रायणी. एकदम म्हणजे तुकडा नाही, काही नाही, आणि इतकाच सुंदर वास येतो. खडे नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. तर म्हटलं त्याला भरून ठेवू, कारण खूप दिवस राहिला ना तर हवा लागून जाते. तर आधी मी ना तांदूळ बघू शकता, हे असा ड्रम आहे असा, त्याच्यामध्ये आता भरून ठेवू. अर्धा तांदूळ याच्यात टाकून मग आपली पुडी टाकणार सेल्फॉस. तर बघू शकता इथे मस्त हवा लागत नाही, काहीच लागत नाही. तर बघू शकता इथे अर्धे तांदूळाची भरलेली आहे मी इथे एवढे.
आणि आता आपल्याला सेल्फॉस पुडी टाकायची, तर बघू शकता अशी आहे सेल्फॉस, तुम्हाला घ्यायची असेल तर ही आहे सेल्फॉस कीटकनाशक पुडी. खूप बेस्ट आहे, मी खूप वर्षापासून वापरते. तर ती कशी टाकायची तुम्हाला दाखवते, कशी यूज करायची. अर्धा तांदूळ किंवा गहू असेल काही भरून घ्यायचं, आणि जर डाळी असेल ना त्याच्यामध्ये मग ठेवून द्यायची पुडी, किंवा छोटे छोटे डाळीचे पुढे असतील ना आणि एकाच डब्यात ठेवायचे तुम्हाला, छोटे त्या डब्याच्या खाली ठेवायचे मग ते डाळीच्या पुड्या ठेवून द्यायच्या. तर कशी यूज करायची, फक्त कोपरा हा कट करायचा, बघू शकता जवळ असं कोपरा कट करून घ्यायचा, साईडचा कोपरा. आणि मध्ये पुडी असते त्याच्यामध्ये ती कट करायची नाही, त्यात ती ओरिजिनल पावडर असते. फक्त 3 कोपरे एकदम लांबून कट करायचे. आणि बघू शकते मध्ये ठेवते मी आता, ती टाकले वास आला. आणि आता तांदूळ भरून ठेवायचे. तर मी आता सगळे तांदूळ भरून ठेवणार आणि थोडेसे ना डब्यात काढून ठेवते. चला आता भरले की दाखवतेच तुम्हाला. तर इथे बघू शकता असे तांदूळ भरलेले आहे, 30 किलोचा कट्टा. आणि त्याच्यासाठी मी असे ड्रम वापरते की लॉकचे. तर मी दाखवते कसे लॉक, त्याच्याने हवा वगैरे काहीच लागत नाही. हे झाकण आहे आणि असं लॉक भेटतं. असे ड्रम घ्यायचे जर तुम्हाला घ्यायचे असतील ना ड्रम, तर असेच घ्यायचे. आपले तांदूळ एकदम पॅक झाले. आणि मी हे एवढे तांदूळ ना याच्यात ठेवले छोट्या डब्यात वापरण्यासाठी. आता तेवढेच मग थोडे लागले काढून घेणार. आणि हे मी ठेवणार आता जिथे धान्य ठेवते तिथे. आणि तुम्हाला मी त्या राईस मिलचा एकदम परफेक्ट पत्ता देणार. पत्ता म्हणजे नावच सांगणार. तर भास्कर राईस मिल बघू शकता, ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. भास्कर राईस मिल नाव आहे त्यांचं, म्हणजे मिलचं. हिरा इंद्रायणी चावल नंबर 1 असं. आणि ते शेतकऱ्यांचे तांदूळ असतात तिथे, फक्त ते तयार म्हणजे भात तयार करतात मशीनमध्ये. मोठं मशीन आहे तिथे. आणि त्यांचं इथे ना हे सगळं डिटेलिंग आहे. फोन नंबर पण असेल बहुतेक, हां इथे फोन नंबर आहे. इथे तुम्ही करू शकता स्क्रीनशॉट, बघू शकता जवळ असं दाखवू ना एक ठिकाणी दिसतंय का. हां तर याने दाखवलंय. तर इथे भास्कर राईस मिल, नंतर मुक्काम कोणे, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये येतं कोणे. आणि हे फोन नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून नाशिकला पण तांदूळ मागू शकता. हा बेस्ट पार्ट आहे, ते मी व्हिडिओमध्ये बोललीच नाही पण आता सांगते तुम्हाला. याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांची गाडी येते दर दिवशी वाटते येते. आणि मग तुम्हाला घरपोच तांदूळ, थोडेसे वरती चार्ज करत असतील पण घरपोच तांदूळ मिळतो कुठे पण नाशिकमध्ये, तुम्ही घेऊ शकता. तर मला हे सांगायचं राहून गेलं, सॉरी. तर आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते. तर भास्कर राईस मिल या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं. 3 नंबर आहे यांचे, वडिलांचा असेल, भावाचा असेल आणि आईंचा असेल. तर असं आहे इंद्रायणी तांदूळ भरून ठेवलेला आहे फायनली. चला आता चहा वगैरे घ्यायचा आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे. आणि बोलते तुमच्याशी. तांदूळ तर भरून ठेवलेला आहे आणि आता जिरा तांदूळ उरला आहे. तर तो ड्रम मी आता उद्या रिकामा करेल आणि ह्याच पद्धतीने मी जिरा तांदूळ सुद्धा भरून ठेवणार. तर फायनली झाला भरून. काल मला तेच टेन्शन, म्हटलं आता भरायचा कधी भरायचा, वेळच मिळत नव्हता कारण मुलांच्या शाळेमुळं वगैरे मिळत नव्हता वेळ. तर आता भरून ठेवणार, उद्या जिरा तांदूळ भरून ठेवणार. आणि ते तर चहा ठेवते, दूध तापत ठेवलं होतं. आणि आपला हा ड्रम घेऊन जाते आता मी. आमच्या धान्यांचं बाथरूम म्हणजे यूज कधीच नाही करत, तर कधीच यूज नाही करत. नवीनच बाथरूम आहे घर बांधल्यापासून, काहीच नाही यूज केलं. तिथं मी कोठ्यामध्ये ठेवलेलं आहे. आता इथे ह्या कोठीवर ठेवून देते. ही पापड आहे, ते आधी ड्रममध्ये होते, ते काढून ठेवले मी ह्या अशा पिशव्यांमध्ये मोठ्या. तर तिथे आता तो ड्रम ठेवून देते वरती. चला आता बोलते नंतर तुमच्याशी. चहा ठेवलेला आहे आणि आजचा स्वयंपाक अर्धा तर रेडी आहे. अंडा करी मी सकाळी जास्त केली होती म्हणून अंडा करी पण आहे. राईस टाकायचं, फक्त भात टाकायचा आहे. आज जिरा तांदूळ करणार, इंद्रायणी तांदूळ 2-3 दिवसापासून केला. आणि पोळ्या करायच्या बस तेवढ्या. माझ्यासाठी मी भाकरी करणार बाजरीची. किंवा काय तुझ्याकडे गण आहे. तर तेच मला म्हणायचं होतं की तुम्ही तांदूळ, बाजरी, नागली, ज्वारी सगळं भरून ठेवा. कारण पावसाचा अंदाज तुम्ही बघत असाल, पाऊस कुठेच नाही पडत आहे सध्या. पावसाचं म्हणजे काही खरं नाहीये, आला तर येईल, थोडासा येईल
पण धान्यांचे भाव अशी इतकी वाढून जातील ना, पटापट वाढून जातील ना, त्याच्यामुळे तुम्ही स्टॉक करून ठेवा वर्षभराचा, जसा मी केलेला आहे. माझे गहू पण झाले, गहू पण मला एकदम कमी रेटमध्ये मिळाले, माझ्या माहेरीकडूनच मिळालेले आहे, एका ठिकाणाहून घेतले. तांदूळ तर इतके जवळ आहे आपल्या नाशिक पासून, एकदम स्वस्त भावात आहे, 54 रुपये किलो. आपला जिरा तांदूळ आहे, एकदम मोकळा होतो, छान बिर्याणी वगैरे मस्त होते. नंतर सुगंधी इंद्रायणी तांदूळ आहे, तो पण तुकडा नाही, काहीच नाही, कारण मोठ्या मशिनरी आहे, तुम्हाला दाखवल्या होत्या. आणि त्याच्यात शिवाय खडे नाही, काहीच नाही, नुसता एक पाण्यात धुवायचा आणि ठेवायचा. बेस्ट तांदूळ आहे. तर तो 65 रुपये किलो प्रमाणे आहे. तुम्ही जर डाएट वगैरे करत असणार, जिम करत असणार, तर ब्राऊन राईस सुद्धा 65 रुपये किलो प्रमाणे आहे. खूप स्वस्त आहे आणि छान क्वालिटीचा भेटतो. डायरेक्ट मिलमधून, शेतकऱ्यांचा डायरेक्ट तांदूळ येतो, मिलमधून भेटतो. तुम्हाला मी पत्ता पण सांगितला सगळा, म्हणजे पत्ता सांगितलाच आहे, फोन नंबर पण मी दाखवला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या तो आणि कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांना. आणि भरपूर सेवा तुम्हाला देखील असते. तर आपण आम्ही तिथे जाऊन घेतो. तिथे जाऊन कसं आम्हाला फिरायचं पण असतं. याला मुलांची बडबड इतकी चालू झाली, शांत बसा. तर तिथे जाऊन आम्ही काय घेतो, आम्ही फिरणं पण होतं आणि वैभवचं काम पण होतं हॉस्पिटलला, त्याच्यामुळे आम्ही जाताना म्हटलं चला तांदूळ वगैरे घेऊन टाकू. पावसाचा अंदाज कसा आहे, काय पुढच्या वर्षी तांदूळ मिळतो की नाही, काय किती भावाने मिळतो, समजा अजून 2-3 दिवसांनी घेतला तर किती भाव वाढून जाईल. त्याच्यामुळे ना स्टॉक करून ठेवा तांदूळ आणि गव्हाचा. आणि कसे भरायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला त्या सेल्फ हाऊस पुढे आहेत ना, त्या मला लक्षात आलं, इथेच ठेवली. नाही तर किराणाचं काम कसं आहे, असलं का कुठे कट करायचं, मी डायरेक्ट लपून ठेवते वरती वगैरे कुठे, तर आता ठेवून देते. तर बंद झालं. तुमच्याशी बोलता मला लक्षात आलं, तर त्या सेल्फ हाऊस पुढे ना मेडिकलमध्ये नका, मेडिकलमध्ये पण भेटता पण थोडं महाग भेटता. तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकता, तिथे खूप स्वस्त भेटेल तुम्हाला. 15 रुपयाला पुडी भेटते तिथे. तर गव्हामध्ये वगैरे अशा टाकून ठेवायच्या. इथे माझा चहा पण रेडी आहे, मस्त आता बसून चहा पिणार, विदाउट शुगर, त्यात साखर बिलकुल नाहीये. चला आता मस्त चहा घेते आणि मग बोलते नंतर तुमच्याशी. या कशी आहे अंडा करी? छान आहे. आणि इकडे कियारा मॅगी खाते. तर तो लाईट बंद केलेला आहे म्हणून, नाही तर इतका उजेड पडतो ना. गरम आहे हा कियारा. तर तिकडे कियारा जेवते, कारण तिला दूध पोळी दिली होती मी संध्याकाळीच, तर तिला भूक नव्हती एवढी, म्हणून मग ती म्हणे मला मॅगी दे करून. तर तिला मॅगी दिलेली करून, कशी हे करते हवा देऊन. आणि इथे विहान आमचा प्रॉपर जेवतो. पोळी, अंडा करी, राईस, कांदा आणि त्याचा टॅब. कियारान टॅब नाही घेतला का तिचा? तुझा टॅब कुठे? टॅब कुठे? मग जा ना चार्जिंगला लावून देते. इथे कियारा टॅब घेऊन आलेली, तिचा चार्जिंग संपली, बघू दे. पुन्हा हे झाला तुझा, स्विच ऑफ झाला का? बरं मी लावून देते, जा जेवण करून. हो ना, लावते ना, जा. बसली आहे, मुलांना जेवण दिलं, आता वाजले 8:30. तर मला अजून काही भूक नाही आहे, मी बघेल नंतर जेवेल. भाकरी वगैरे टाकून माझ्यासाठी, बाजरीची किंवा ज्वारीची. आणि मुलांना आधी दिलं जेवायला, म्हटलं त्याला नंतर जेवेल मी. चला. तर इथे जेवण झालेलं आहे, म्हटलं चला किचन आवरून घेऊ. अंडी शोषाला भांडे पण लावलेले आहे, एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले. आणि विहानला तर सुट्टी आहे म्हणून नो टेन्शन. मग उद्या मला वेळ आहे आवडायला. हे किचन म्हणजे हा पूर्ण घासून काढावा लागतो, तेव्हा छान दिसतो एकदम.
आणि आयलंड किचन पण पूर्ण क्लीनच आहे, फक्त जस्ट असं पुसून घेतलं तरी छान निघून जातं. तर इथे क्लीन झालेला आहे. कचरा आणि डिशवॉशरला आता डिटर्जंट बाकी टाकायचं. तर याचं डिटर्जंट पण भेटतं, लिक्विड काय माहिती भेटतं, पण मी ऑनलाईन मागवते हे डिटर्जंट. असं डिशवॉशरचं कुठे भेटत नाही. जर तुम्हाला माहिती असेल कुठे भेटतात ह्या वस्तू डिशवॉशरच्या तर नक्की सांगा. आणि याचा ना सॉल्ट पण संपलेला आहे. तर सॉल्ट मी आधीच मागून ठेवला होता, तर उद्या मी तो टाकेल. कसं टाकायचा ते दाखवेलच, कारण सॉल्ट खूप जरुरी असतं डिशवॉशरला. तर तो संपला आहे, तर तो बंद झाला, मी मागून ठेवलेला होता. सगळे मधले जे फॅन आहे ना ते नीट फिरतात की नाही बघून घ्यायचं, कारण चमचे वगैरे अडकून बसतात. उद्या ना डिशवॉशर पण पूर्ण क्लीन करून घेणार मी. तर नेहमी मी ऑटोवरच लावते. 2.30 म्हणजे 2.5 तासासाठी डिशवॉशर लावते रोज, आणि एकच टाइम लावते. सकाळी काही भांडे निघत नाही एवढे, मग ते सकाळचे थोडेसे असतात ते, आणि रात्रीचे थोडे, मग ते एकदाच लावून देते. इथे काम आवडलेलं आहे सगळं, बघू शकता. किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. तर असं माझं रात्रीचं रुटीन दाखवलं तुम्हाला. आता वाजले 10, 11 वाजता झोपणार आणि उद्या पण सकाळी 5:30 वाजता वॉकिंगला जाणार. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.